41 लातूर लोकसभा विधानसभा मतदारसंघांतर्गत 88 लोहा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय संगेवार मॅडम, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वी शुभ कक्षे लोह्याच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। वीटभट्टीवर भेट असेल, दिव्यांग मतदारांची भेट असेल, रॅली असेल, विद्यार्थ्यांची रॅली असेल, अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत। विशेषतः मुंडे अकॅडमीला भेट देऊन 1000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही मतदान करण्याची शपथ दिलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज रोजी माननीय मिलन कर्नवल मॅडम यांच्या संकल्पनेतून जे तालुका स्तरावर स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्या स्पर्धा होत्या गोळाफेक, त्याच्यानंतर रिले आणि शेवटची स्पर्धा जी होणार आहे ती म्हणजे वक्तृत्व स्पर्धा। आता वक्तृत्व स्पर्धेमध्ये 2 विषय आहेत। नमस्कार, मी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती कंधार। आज दिनांक 18 एप्रिल 2024 कंधार शहरामध्ये आज सर्व कॉलेज मार्फत आम्ही शिवाजी हायस्कूल पानबसी रोड कंधार येथे विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। माननीय सीओ मॅडम मिनल कर्नवल मॅडम यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं किंवा जास्तीत जास्त तालुक्यामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी आणि तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जनजागृती आम्ही शिव कक्षा मार्फत करत आहोत। तर या ठिकाणी आज गोळाफेक स्पर्धा, रिले स्पर्धा आणि भाषण स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आताच आम्ही या ठिकाणी 2 स्पर्धा यशस्वी केलेल्या आहेत। तर मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो किंवा जे आता तरुण विद्यार्थी आहेत 18 वर्षाच्या वरील जे मतदार आहेत त्यांनी आपल्या गावामध्ये अशी जनजागृती करावी आणि आपल्या गाव 100% कसं मतदान करतील यासाठी आपण प्रयत्न करावे। तर आम्ही शिक्षण विभागाच्या वतीनं गेल्या 15 दिवसापासून अनेक उपक्रम आम्ही स्वीपच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत। गावोगावी आमचं पथक तिथं जाऊन भेटी देत आहे आणि सर्वांना मार्गदर्शन करत आहेत आणि प्रत्येक आमचे शिक्षकसुद्धा शाळेवर विद्यार्थ्यांमार्फत गावामध्ये जाऊन पालकांना त्यांच्या वडील मंडळींना मतदान जनजागृतीविषयी सांगत आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना आपल्याला माहित आहे की भारत देश हा लोकशाहीचा सर्वात मोठा देश आहे आणि आपण आता 18वी लोकसभा निवडणुकीला आपण समोर जाणार आहोत। त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे नांदेड तर्फे आज आपल्या कंधार शहरामध्ये स्पर्धेचं विविध आयोजन केलं होतं। त्यामध्ये रिले स्पर्धा असेल, भाषण स्पर्धा असेल, गोळाफेक स्पर्धा असेल, यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। चांगली स्पर्धा इथे झालेली आहे आणि मतदान जनजागृतीचे जे हे होता एक उपक्रम अतिशय चांगल्या सगळ्या लोकांनी इथं भाग घेतल्यामुळं फायदा झाला आहे। यामध्ये प्रामुख्यानं मुंडेकर अकॅडमीचे विद्यार्थी जास्तीत जास्त सहभागी झाले होते आणि प्रशासन जे कंधार शहरातलं आहे, तहसील प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग जे आहे, सगळ्यांनी इथं चांगला उपक्रम राबविलेला आहे। तर 18 वर्षाच्या सर्व तरुण विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा, जास्तीत जास्त मतदान करावं आणि हा लोकशाहीचा मोठा उत्सव सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा। माझी तेलंग, माझ्या शाळेचं नाव श्री शिवाजी कॉलेज ऑफ कंधार। मी 100 मीटरच्या स्पर्धेमध्ये प्रथम आलो। रिलेमध्ये प्रथम 100 मुली जनजागृती अंतर्गत मी मतदान करणार, तुम्ही पण करा। असं मी मतदान करणार, तुम्ही पण मतदान करा। ठीक आहे, स्टार्ट। मुकुंद रामराव पंढरे, मी शिवाजी कॉलेज कंधारचा विद्यार्थी आहे। मी 4x100 रिले स्पर्धेमध्ये फर्स्ट क्रमांक मिळवला आहे। मी पण मतदान करणार, तुम्ही पण मतदान करा। जनाबाई पंडित, मी शिवाजी कॉलेज BA। आज 9 जनजागृती मतदानाबद्दल स्पर्धा घेण्यात आली, त्यामध्ये मी गोळाफेक आणि रिले रेसमध्ये फर्स्ट आले। दोन नंबर 2 1 नंबर दारू पिल्याने
पुढे गेले पहिलीच येणारी बारकीच आहे तरी पळलं सगळ्यात भारी आहे गोळा फेकलेली भाई तयारी केली आहे तिने सगळी तयारी आहे बघा तिची भाव कशी आहे. नमस्कार नमस्कार